सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणती मस्ती खपवून घेणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. तसंच अवैध धंदे बंद केले नाहीत तर फरफटत नाही असा थेट इशारा त्यांनी दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईतल्या मनसेच्या विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 6 वाजता सावरकर सभागृहात ही बैठक होणार आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं शिवाजी पार्क मैदानात मनसेकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती मिळते. पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले. शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसलाय. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. बाजार समितीत शेतकरी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याचं आवाहन माजी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना केलं. बाजार समिती आधुनिकतेकडे गेली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आजी संचालकांची तुलना करताना त्यांनी टीकाही केली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. नेता, तस्कर, गुंडा, अफसर हेच खरं तर सामान्य माणसाचे शत्रू आहेत आणि यातून राजकारणी गुंडांना संरक्षण देत आहेत आणि त्यांच्या भानगडीवर पांघरून घालून अमाप पैसा कमवून संपत्ती आणि सत्ता गोळा करण्याचं काम सुरू आहे असा आरोप राजू शेट्टींनी केला. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले राजू शिंदे पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र शिंदे यांच्या प्रवेशाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध आहे. त्यातून पक्षात 2 गट पडलेत. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50% सवलतीच्या दरात छावा सिनेमा दाखवला जावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना किमान 400 रुपये मजुरी द्यावी असा नवा प्रस्ताव मांडला जाणार आहे अशी माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी पंढरपुरात दिली. भरत गोगावलेंनी कमाल खानवर टीका केली. महापुरुषांवरती अशा प्रकारे टीका करणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे असा हल्लाबोल त्यांनी केला. यानंतर एक मोठी बातमी आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रम आटोपल्यानंतर भाजप मुख्यालयात ही बैठक संध्याकाळी 4 वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. स्कूल बसची 18% भाडेवाढ मागे घेतली जाण्याची शक्यता मावळली आहे. अवैध खासगी वाहतूक रोखण्यास महायुती सरकार सपशेल अपयशी ठरल्यामुळे बस मालक संघटना आक्रमक झाली आहे. सरकारनं अवैध खासगी वाहतुकीला मोकळं रान दिल्यामुळे आम्ही भाडेवाढ मागे घेणार नाही असा पवित्रा स्कूल बस ओनर्स असोसिएशननं घेतलाय. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 21 किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय. लासूर स्टेशनजवळ एक जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी येथे एका घरात फ्रीजचा स्फोट होऊन घराला आग लागली. या आगीत घरातील सामान जळून खाक झालं. अंदाजे 4 लाखांच्या मुद्देमालाचं नुकसान झालं असून भरपाईची मागणी पीडित कुटुंबानं केली. जळगावच्या अमळनेर शहरातील धुळे रोड आणि पिंपळे रोड परिसरात 11 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तत्काळ पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी स्थानिक करतायत. ठाण्यामध्ये लोकसंख्येच्या मानानं पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा पालिकेनं केलाय. मात्र काही भागात टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे पालिकेनं आता 300 दशलक्ष वाढीव पाणी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 10वी आणि 12वीच्या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या हद्दीत रायडर्स म्हणजेच वाहतूक शाखेचे हवालदार तैनात करण्यात आलेत. बोर्डाच्या परीक्षांच्या कालावधीत हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दिन टनेल असलेल्या भुयारी मार्ग प्रकल्पाच्या निधीचा प्रश्न सुटलाय. MMRDA प्रकल्पासाठी 7,326 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय.
सिडकोतर्फे 26,000 घरांची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्यात 21,399 जणांना त्यांच्या पसंतीचं घर मिळालंय. सिडकोच्या इतिहासातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी आहे. एक मोठी बातमी बघूयात. कल्याण डोंबिवली हद्दीतील 65 बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं केडीएमसीला दिले. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. आणि याच प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या घोटाळ्यात 300च्या वर आरोपी असून पंतप्रधान आवास योजनेचा फायदा घेण्यासाठी हा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. सर्व इमारती डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागातले असून भूमाफियांनी बेकायदा बांधकामं उभारण्यासाठी आरक्षित जागा बळकावल्याची बाब याचिकाकर्ते वास्तुविशारद संदीप पाटील यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली. या सगळ्या प्रकरणात केडीएमसी अधिकारी आणि इतर प्रशासनातील अधिकारी सुद्धा दोषी आहेत आणि त्यांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे. पंतप्रधान आवास योजनेचा यांना फायदा उचलायचा होता आणि त्यांनीच त्यांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 100 कोटी रक्कम एक साधारण या भागामध्ये मिळवून दिली आणि त्यांनीच या सगळे मग बोगस प्लॅन्स बनवले आणि त्या बेसवरती रेराचे ओरिजिनल सर्टिफिकेट मिळवले आणि त्यांनी त्या नॅशनलाइज बँकेमधून यांना लोन करून दिलेले. म्हणजे हा फार मोठा रॅकेट आहे ज्याचा शोध आजपर्यंत कोणी घेतलेला नाही. ते जर घेतले तर याच्यामध्ये आपल्याला अजून काही डिटेल्स आपल्या समोर येऊ शकतात. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. मध्य आणि पश्चिम रेल्वेजवळ असलेल्या सर्व नाल्यांमधील गाळ काढण्याचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण क्षमतेनं करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा लोकल सुरळीत धावेल. यासाठी पावसाळ्याआधी पालिका आणि रेल्वे अधिकारी रेल्वे स्थानकावरती संयुक्त दौरे काढणार आहेत. वारसांना मुंबईमध्येच हक्काची घरं मिळावीत यासाठी गिरणी कामगार संघटनेकडनं 6 मार्चला मोर्चा काढला जाणार आहे. आझाद मैदान ते विधान भवन असा मोर्चा असेल. पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकात उभारण्यात येणाऱ्या पोलादी फलाट मार्चमध्ये प्रवासी वापरासाठी खुला केला जाणार आहे. या नव्या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येणार आहे. रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना मदत करणाऱ्या आरोग्य मित्रांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलाय. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिल्यामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मागील वर्षी झालेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभागातील धरणांमध्ये फेब्रुवारीत 60% अधिक जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मराठवाड्यासोबतच सर्वच भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. जळगावच्या धरणगाव शहरात रस्त्यालगतच्या महावितरणच्या डीपी दुर्घटनांना आमंत्रण देत असल्याचं बघायला मिळते. उघड्या डीपीमुळे अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. असं असूनही महावितरण विभागाकडनं याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तातडीनं याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा संतनगरी शेगावात मोठ्या थाटामाटात साजरा होतोय. बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी देखील दर्शन घेतलं. प्रकट दिन सोहळा चांगल्या पद्धतीनं साजरा व्हावा यासाठी आपण जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसलाय. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ 30% उत्पन्न बागायतदारांना मिळणार आहे. आंबा बागेसाठी केलेला खर्च भरून निघेल की नाही याची चिंता बागायतदारांना लागली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहर गुन्हे शाखेनं घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणलेत. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. आरोपीकडनं 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्ज आणि मद्यविक्री विरोधात धडक मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अनुषंगाने एका विशेष पथकाने एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवरती कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. रत्नागिरीतील संगमेश्वर देवरुख रस्त्याजवळ मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन आणि भराव टाकण्याचे प्रकार वाढलेत. याकडे महसूल विभागाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होतीये. या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असून रस्त्यालगतची भूस्खलनाची शक्यता वाढली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील जामगाव इथे ग्रामदैवत फिरंगेश्वरी मातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. यात्रेनिमित्तानं फिरंगेश्वरी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यावेळी विविध जिल्ह्यातनं मल्लांनी या कुस्ती आखाड्याला हजेरी लावली. यावेळी महिला मल्लांची कुस्ती आखाड्यात कुस्ती पार पडली. संगमेश्वर साखरपा मार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड सुरू आहे. डोंगरच्या डोंगर उजाड करण्याचं काम लाकूड व्यापाऱ्यांकडून बेधडकपणे सुरू आहे. मात्र याकडे वन खात्याचं दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवरती थुंकणाऱ्या आणि घाण पसरवणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वे प्रशासनानं कारवाई केली. या प्रवाशांकडून 6 लाखांपेक्षा जास्तीचा दंड वसूल करण्यात आलाय. कर बुडव्या 9,500 ठाणेकरांचं पाणी कापलं असून 2024 पर्यंत
चे मोटर पंप जप्त केलेत. तसंच 540 पंप रूम या सील केलेले आहेत. पाणीपट्टी थकवणाऱ्यांविरोधात यापुढे सुद्धा कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाणे महापालिकेनं केलाय. इयत्ता 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा तर 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्याचा बालशिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं बंधनकारक करण्यात आलंय. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्यामुळे सध्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिलं जात आहे. पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण झालाय. पोलीस चौकीतनं पसार झालेला मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. मुख्य आरोपी अविनाश धोडी आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात पालघर पोलिसांना महिनाभरानंतर सुद्धा अपयश आलंय. कल्याण पूर्वेच्या नाना पावशे चौकात बुधवारी मध्यरात्री गोळीबार झाला. गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. रणजित दुबे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एसटी बस चालकानं बसमधील शालेय चिमुकल्याला गोंधळ घातल्यामुळे मारहाण केली. या प्रकरणी पालकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मारहाण करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगरमध्ये मोठ्या थाटात शिवजयंती साजरी झाली. मात्र यावेळी मंडळांनी लावलेल्या डीजेचा आवाज जास्त असल्यामुळे ध्वनी प्रदूषण झालं आणि याच कारणावरून पोलिसांनी कारवाई करत 5 डीजे जप्त केले तर डीजे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. आजारी माणसांना बरं करू असं सांगत जादूटोणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीला वर्धा पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यानंतर एक मोठी बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातील परिचारिका आज 1 दिवसाचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन करतायत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ते आक्रमक झाल्यात. घाटी रुग्णालयातल्या संपूर्ण परिचारिका त्यासाठी काम बंद आंदोलनात सहभागी झाल्यात. परिचारिकांच्या या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवरती मोठा परिणाम झालाय. आमची मागणी आहे की जे शासकीय सेवेमध्ये ज्येष्ठ असतील त्यांना त्यांच्या सिनियरिटी प्रमाणे जे काही आता रिक्त पद आहेत त्यामध्ये त्यांना प्रमोशन देण्यात यावे या आणि अजून आमच्या दुसऱ्या बऱ्याच मागण्या आहेत. आणि आजचा हा संप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. 18 वर्ष आम्ही निवेदन देतोय त्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय. हे दुर्लक्ष केल्यामुळे आमचे जे पदं व्हॅकंट झालेले आहेत, अधिसेविकेचे पदं बऱ्याच दिवसापासून भरलेले नाहीये, सिनियर मेट्रनची पदं बऱ्याच दिवसापासून भरलेली नाहीयेत, ट्युटरची पदं बऱ्याच दिवसापासून रिक्त आहेत. तर हे रिक्त पदं भरणार कधी? कारण आता नवीन परिचारिकांची भरती झालेली आहे. तरी आमची इच्छा आहे की त्यांनी आता ही पदं जी रिक्त आहेत ती 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये घ्यावीत आणि ही पदं त्यांनी तात्काळ भरावीत. पुन्हा पाहूया बातम्या सुपरफास्ट. साताऱ्यात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी झाली. यावेळी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभारणार अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसलेंनी केली. बीडमधील अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाकडनं परळी औष्णिक विद्युत केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयानं 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता. मात्र परळी औष्णिक विद्युत केंद्रानं तो शेतकऱ्यांना दिला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं हे आदेश दिले. कराड तालुक्यातील एका शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 4 बछडे आढळून आले. ही माहिती मिळताच वनविभागानं हरवलेल्या बछड्यांना सुखरूप त्यांच्या आईजवळ सोडलं. राज्यात अनेक ठिकाणी वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्य आणि पाळीव प्राण्यांची हानी होत असल्यामुळे राज्य सरकार आता कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा वापर करणार आहे. या कृत्रिम प्रज्ञा प्रणालीच्या वापरामुळे लोकांचे जीव वाचणार आहेत. राज्यात सोलापूर सर्वाधिक उष्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे कमाल तापमान 38 अंशांवरती गेलंय. तर पहाटेच्या सुमारास काही काळ गारठा तर सकाळी 11 नंतर उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले. राज्यात तापमानात वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. पुण्यामध्ये 35.8 अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळानं राज्यभरातील खासगी गोदामं भाडेपट्ट्यानं घेऊन 3 लाख टन तूर साठवणुकीसाठीची तजवीज केली आहे. तूर ठेवायला गोदामं नसल्यामुळे खरेदीला विलंब झाला. त्यामुळे तूर साठवणुकीची तजवीज केल्यामुळे खरेदीतला मोठा अडथळा आता दूर झालाय. नाशिकमधील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं. यातील काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय. राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्यात आलेल्या अनियमिततेची चौकशी आता होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्य सचिवांना आदेश दिले.
राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी 10 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होईल. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षक घडण्यासाठी सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आलाय. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीनं हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. लाकूड आणि कोळसा वापरून त्यावरती चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावरती रूपांतरित करणं अतिशय अवघड आहे. त्याकरता कठोर कारवाई केल्यास बेकरी उद्योग संकटात येईल अशी भीती बेकरी व्यावसायिकांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे. बदल करण्यासाठी महिनाभर बेकरी बंद ठेवावी लागणार असल्याचं गाऱ्हाणं व्यावसायिकांनी मांडलं. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात तब्बल 4,000हून अधिक सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट महापालिकेनं ठेवलंय. या घरांसाठी आतापर्यंत सुमारे 3,500हून अधिक अर्ज पालिकेकडे दाखल झाले. पुण्यात आतापर्यंत आढळलेल्या 211 जीबीएसच्या रुग्णांपैकी 144 रुग्णांवरती यशस्वी उपचार झाले असून 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 11 जणांचा मृत्यू झाला. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्वरानं छावा चित्रपटाविषयी पोस्ट केली. 500 वर्षांपूर्वी हिंदूंवरती झालेल्या काल्पनिक अत्याचारांवरती संताप व्यक्त होतोय असं स्वरा भास्करनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होती. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली. केडीएमसी हद्दीतील 65 बेकायदा बांधकामावरती न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. भूमाफियांनी बेकायदा बांधकामं उभारण्यासाठी आरक्षित जागा बळकावल्या असून यामध्ये डीपी रस्ता, रहिवासी विभागासोबतच ग्रीन झोन, माध्यमिक शाळा आणि बेघरांसाठी घरं यासाठी आरक्षित जागा बळकावण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा शहरालगत असलेल्या उमा मॅट्रिक्स गादी आणि सोफा कारखान्याला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. गांधारे गावात असलेल्या या कंपनीला ही आग लागली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चेंबूर इथल्या 3 झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना 84.92 मीटर उंच इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झालाय. या 3ही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या इमारतींना परवानगी देणारं ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिले. वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलंय. हे काम पुढील 1.5 महिन्यापर्यंत चालणार आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीतून आणली जाणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर इथल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्याचा फटका स्थानिकांना आणि प्रवाशांना बसतोय. विशेषतः संगमेश्वर एसटी डेपोजवळच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. MMRDAच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी अखेर 7,326 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालंय. त्यामुळे आता या प्रकल्पाला आर्थिक बळ मिळालं असून प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं MMRDAनं एक पाऊल पुढे टाकलंय. समृद्धी महामार्गावर शहापूर इथे भरधाव कारचा भीषण अपघात झाला. कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील यावल चोपडा रस्त्यावरती उसाचा ट्रॅक्टर नदीत कोसळला. या अपघातात चालकाचा मृत्यू झालाय. क्लीनर जखमी झालाय. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीतील गाळ काढण्याचं काम लघु पाटबंधारे विभाग आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं. त्यामुळे नदीनं मोकळा श्वास घेतलाय. मात्र काढलेला गाळ नदी किनारीच ठेवल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची येत्या काही दिवसात सांगता होणार आहे. त्याआधी उत्तर प्रदेशातील जवळपास 75 तुरुंगांमधील 90,000 कैद्यांना महाकुंभमेळ्यात स्नानाची संधी मिळणार आहे. असा विशेष कार्यक्रम उत्तर प्रदेश सरकारकडून राबवला गेलाय. प्रयागराजमध्ये किन्नर आखाड्यात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आलाय. महामंडलेश्वर नंदगिरींनी शिवरायांच्या प्रतिमेची पूजा केली. पीओपीच्या मूर्तींवरती बंदी घालण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर माघी गणपतीत आदेशाची अंमलबजावणी करताना पालिकेला बरीच कसरत करावी लागली. हा अनुभव लक्षात घेता पालिकेनं सार्वजनिक मंडळांना सूचक इशारे देण्यासोबतच विविध सवलतींचा वर्षाव केला. NCHM JEEसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
सोलापूरच्या बार्शी तालुक्यात धक्कादायक घटना घडली. महागाव तलावाजवळ मामा आणि भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाला. दोघेजण बेपत्ता होते. त्यानंतर 2 दिवसांनी तलावात त्यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे संशय व्यक्त होतोय. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. चंद्रपुरात काही नागरिकांकडून मीटर काढून पाणी चोरी केली जात असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी महापालिकेनं कठोर पावलं उचलत 1,500 पेक्षा जास्त नळ जोडण्या खंडित केल्या आहेत, तर 500हून अधिक मीटर जप्त करण्यात आली आहेत. पाणी चोरी करणाऱ्या नागरिकांवरती पालिकेकडनं दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. भाजपच्या रेखा गुप्ता आज रामलीला मैदानावरती दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. देशाच्या राजधानीत 27 वर्षांनंतर भाजपचा उमेदवार मुख्यमंत्री बनणार आहे. दरम्यान दिल्लीच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचं रेखा गुप्ता यांनी सांगितलं. दिल्लीतील रामलीला मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राजकीय मंडळींसह उद्योगपती, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित असतील. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत 6 मंत्री आज रामलीला मैदानावर शपथ घेतील. भाजपच्या मंत्रिमंडळात अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो. यात परमेश्वर वर्मा, मनिजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा यांची देखील नावं निश्चित करण्यात आली आहेत. फतेहपूरमध्ये पेट्रोल पंपावर मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली. काही गुंडांनी इथल्या मॅनेजरला केबिनमधनं बाहेर काढत मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सुरतमध्ये रात्रीच्या सुमारास 2 गटात मारहाण झाली. यावेळी तिथे उपस्थित महिला पोलिसांना वाद शमवण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नवी दिल्लीमध्ये एका इमारतीला आग लागली. यावेळी 6 जणांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आपला जीव वाचवला. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फतेहपूरमध्ये भरधाव कारनं बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले. तर अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती आधारित छावा सिनेमा मध्य प्रदेश सरकारनं टॅक्स फ्री केलाय. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याची बुधवारी जाहीर कार्यक्रमात घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी ही घोषणा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात तब्बल 3 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं दिली. कुंभमेळ्याचा फायदा केवळ प्रयागराजच नव्हे तर अयोध्या, वाराणसी आणि आजूबाजूच्या 150 किलोमीटर क्षेत्रातील धार्मिक स्थळांना सुद्धा झालाय. महाकुंभाचा अखेरचा टप्पा सुरू असून दररोज सरासरी कोटींहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावरती स्नानासाठी येत आहेत. विशेषतः प्रचंड वाहतूक कोंडीमुळे मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद असल्यामुळे कोट्यवधी भाविकांसाठी स्थानिक दुचाकीस्वार तरुण हेच सारथी झाले. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा जगाला तडाखा देण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रावर 25% कर लावण्याचे संकेत देताना सेमीकंडक्टर चिप आणि औषधांच्या आयातीवर सुद्धा आयात शुल्क आकारणार असल्याचं जाहीर केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडनं यजमान पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 320 धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 260 धावातच आटोपला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा आज पहिला सामना बांगलादेश विरोधात होणार आहे आणि हा सामना जिंकून भारत विजयी सलामी देण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.